आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. मुख्यमंत्री निवास वर्षा येथे झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटील यांना अर्थ खात्याची जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र या चर्चांवर मंत्री संजय शिरसाट यांनी सावध भूमिका घेतली आहे. शिरसाट म्हणाले, वर्षा बंगल्यावर बैठक झाली आहे, पण जयंत पाटील मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्यापैकी कोणी अधिकृत माहिती देत नाही तोपर्यंत या चर्चांना सत्य मानता येणार नाही. त्यामुळे अर्थ खात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. जयंत पाटील 8 दिवसात पक्ष सोडतील का हो? त्याबद्दलची कोणतीही माहिती आमच्याकडे नाहीये. त्यावर जो काय चर्चा झाल्यात का नाही किंवा काय चर्चा झाल्यात याबद्दल वरिष्ठ नेते निर्णय घेतील. या अर्थ खात्यावरून दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जी अमित शहा यांची भेट घेतली, अर्थ खातं राष्ट्रवादीला जाऊ नये, ते शिवसेनेला मिळावं अशा देखील चर्चा दिल्लीच्या राजकारणात. आता ह्या सगळ्या चर्चा चालत राहणार आहे. कोणतं खातं कुणाला जावं, कोणी काय घ्यावं. प्रथमतः यांचं काही मनोमिलन होतंय का याच्याकडे लक्ष द्या ना. जर ते झाल्यानंतरच जर त्याच्या गोष्टी आहेत म्हणून आता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. सोनम वांगचूक यांचं दिल्लीला आंदोलन सुरू आहे. 18 दिवस उपोषण झाले. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पण एकत्र येत त्यांना पाठिंबा देणार आहे. शिवाजी पार्कवर रविवारी सभा घेत आहे. दिल्लीला जे उपोषण चालू आहे जवळपास 17वा-18वा दिवस आहे, 20वा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावली चाललेली आहे आणि त्याच्यावर हायकोर्टाने सुद्धा काही सूचना दिलेल्या सरकारला. सरकार त्या सूचनेची अंमलबजावणी करत आहे. परंतु मला असं वाटतं की या आंदोलनातून काहीतरी तोडगा हा निघाला पाहिजे. त्यांची प्रकृती खराब होणं हे योग्य नाहीये आणि त्यानुसार सरकार सुद्धा पावलं उचलेल अशी अपेक्षा आहे. तुमच्या पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे त्यांच्या उपोषणात? आमची भूमिका हीच आहे की याच्यातून सकारात्मक मार्ग निघावा, केंद्राने पण याच्यात हस्तक्षेप करावा आणि हे आंदोलन आता थांबवावं. लाडक्या बहिणीला तुमची महत्वाकांक्षी योजना होती, अनेक लोक गाळले आणि आता त्यात ती साडी देण्यात येत होती म्हणताय, तो पण बंद केला. वस्त्रोद्योग विभागानं त्याबाबत शासन निर्णय काढलाय. याबद्दलची काही माहिती माझ्याकडे तरी नाहीये. त्या खात्याच्या संदर्भात काय काय निर्णय झालेत ते त्यांना चौकशी करून मी नंतर सांगेन. पुढच्या 1.5 महिन्यात राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे राज्याचे राजकारण होणार आहे. ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली वारे वाहत आहेत. हे बघा, केंद्रामध्ये जे काही राजकीय वारे आता सध्याला वाहत आहेत ते आपण सर्वजण पाहत आहेत. आपण जाणकार आहात. कोण कुणाला भेटतंय, कोणी कुणाशी काय पाठिंबा दिला, काय या सगळ्या घडामोडी ज्या आहेत याला वेग येतो. आणि जेव्हा दिल्लीमध्ये राजकारणामध्ये काही बदल होण्याची शक्यता असते त्या टायमाला त्याचा परिणाम निश्चित राज्यावर होतो. परंतु तो बदल होतोय की नाही याची माहिती आमच्याकडे नाहीये. तेच वरिष्ठ नेते घेतीलच. बदलाच्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार होते, दौरा रद्द केला. काही घडलंय असं काही चर्चा आहे? आता कोणी गेलं म्हणतात, कोणी रद्द केलं म्हणतात. आणखी कन्फर्म माहिती माझ्याकडे नाही. आमदार रवी राणांनी दावा केलाय येत्या 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, दिल्लीत सुप्रिया सुळे होणार आणि राज्यात सुनेत्रा पवार. त्या संदर्भात आमच्याकडे काही माहिती नाही. माझे आमदार धंगेकर आहे, त्यांच्यावर एक बिल्डरच्या आत्महत्येप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. काही नगरसेवक पण आहेत तुमचे, ते स्वतः धंगेकर, त्यांच्या पत्नी, असं सगळे अटक होऊ शकण्याचीही शक्यता आहे. नाही, तिथं काय प्रकार घडलाय पोलीस त्याचा तपास करतायत आणि त्याच्यामध्ये जो कोणी आरोपी असेल निश्चित पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. जुलैच्या 15 आपला सगळा मराठवाडा कोरडाच आहे. अत्यंत भीषण परिस्थिती मराठवाड्यामध्ये आहे, त्याचप्रमाणे विदर्भामध्ये सुद्धा आहे. आताही हवामान खात्याचा जो काही अंदाज आहे 23च्या नंतर तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे दाट पाऊस कुठेही पडणार नाही असं हवामान खात्याने जे काही वर्तवलेलं आहे ते कॅबिनेटमध्ये त्याच्यावर चर्चा झालेली. म्हणून भविष्यामध्ये मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. सरकारने आतापासूनच त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिलेल्या आहेत. लोकल प्रश्न आहे. तुमचे 9 निवडून आले होते जिल्हा मध्यवर्ती बँकेत, भाजपचे 6 आले होते. आता त्यांनी 3 आयात केलेले आहेत. अध्यक्षपदावर ते दावा करतायत आणि शिवसेनेचाही दावा होता. काय निर्णय होणार? नाही, आता महायुतीमध्ये लढलेलो आम्ही. एक लक्षात घ्या की जेव्हा महायुती म्हणून लढलेलो आहे आणि 100% जवळपास आम्ही तिथं रिझल्ट घेतलेला आहे. त्यात शिवसेनेचे 9 आहेत, भाजपचे 7 आहेत, राष्ट्रवादीचे 2 आहेत. म्हणून आमचा चेअरमन जरूर बरेल. परंतु जर संख्याबळ पाहता शिवसेनेला चेअरमनशिप मिळालं पाहिजे ही रास्त भावना आणि योग्य भावना ही आम्ही मुख्यमंत्र्यांच्याही कानी टाकलेली आहे
आणि स्थानिक लोकांनाही माहिती की सेनेलाच चेअरमन पद हे मिळालं पाहिजे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.